दिनांक 5 मार्च 2026 हा गुरुवार असून आजचा दिवस गुरुग्रहाच्या प्रभावाखाली येत आहे। सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे तुमच्यात तेज, नेतृत्व आणि आत्मविश्वास असतो, परंतु गुरुवारचा अधिपती बृहस्पती हा ज्ञान, धर्म, सद्बुद्धी, कुटुंबातील सौहार्द आणि आर्थिक स्थैर्य यांचा कारक आहे। त्यामुळे आजचा दिवस आध्यात्मिक उन्नती, योग्य सल्ला, कुटुंबातील ऐक्य आणि दीर्घकालीन नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो। गुरुवारी विशेषतः भगवान विष्णू आणि दत्तगुरू यांची उपासना फलदायी मानली जाते। आज सकाळी लवकर उठून स्नान करून पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करावे। देवालयात भगवान विष्णूंना पिवळी फुले, चणे डाळ आणि गूळ अर्पण करावे। नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप केल्यास गुरुग्रहाचा सकारात्मक प्रभाव वाढतो आणि जीवनातील अडथळे कमी होतात। शक्य असल्यास दत्तगुरूंचे नामस्मरण करावे आणि गुरुवारचं व्रत पाळण्याचा संकल्प करावा। आजच्या पंचांगानुसार दिवसाची सुरुवात शांततेने होईल, परंतु दुपारनंतर काही निर्णयांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो। गुरुग्रह ज्ञानाचा कारक असल्यामुळे आज चुकीचा सल्ला स्वीकारू नये। कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा। कार्यालयीन कामात वरिष्ठांचा विश्वास जिंकण्याची संधी मिळू शकते। तुमच्या अनुभवाचा आणि प्रामाणिकपणाचा फायदा होईल। विद्यार्थ्यांसाठी हा दिवस अभ्यास, स्पर्धा परीक्षा किंवा मार्गदर्शनासाठी अनुकूल आहे। गुरुवार असल्यामुळे शिक्षक, गुरुजन किंवा वयोवृद्ध व्यक्तींचा आशीर्वाद घेणे अत्यंत शुभ ठरेल। आज येणारी संकटे प्रामुख्याने विश्वास आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित असू शकतात। एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यामुळे निराशा येऊ शकते। काही सिंह राशीच्या व्यक्तींना भागीदारीत फसवणुकीची शक्यता आहे। शत्रू किंवा विरोधक तुमच्या विश्वासार्ह स्वभावाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात। ते तुमच्यावर थेट हल्ला करण्याऐवजी तुमच्या जवळच्या लोकांमध्ये गैरसमज निर्माण करतील, चुकीचा सल्ला देतील किंवा तुमच्या योजनांमध्ये विलंब आणतील। काही वेळा आर्थिक व्यवहारात लहानशी चूक करून तुम्हाला तोटा सहन करावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो। त्यामुळे आज प्रत्येक व्यवहार पारदर्शक ठेवा आणि लिखित पुरावा ठेवा। तरीही आज काही शुभ संकेत स्पष्ट दिसतील। एखाद्या जुन्या अडचणीवर गुरुजनांच्या मार्गदर्शनाने उपाय सापडेल। घरात धार्मिक वातावरण निर्माण होईल। एखादी चांगली बातमी, जसे की नोकरी संबंधी संधी किंवा आर्थिक लाभ अचानक मिळू शकतो। गुरुवारच्या दिवशी पिवळ्या वस्तूंचे दान केल्यास दीर्घकालीन लाभ मिळतो। एखाद्या गरजू विद्यार्थ्याला मदत केल्यास पुण्य वाढते आणि अडथळे दूर होतात। आयुष्यातील एक महत्त्वाची समस्या म्हणजे कुटुंबातील मतभेद आणि आर्थिक नियोजनातील कमतरता। अनेक वेळा सिंह राशीच्या व्यक्ती मोठ्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करतात, परंतु घरातील लहान-सहान गोष्टींकडे दुर्लक्ष होते। त्यामुळे घरात तणाव वाढतो। या समस्येवर उपाय म्हणून आज संध्याकाळी भगवान विष्णूंच्या समोर तुपाचा दिवा लावून संपूर्ण कुटुंबाने एकत्र विष्णू सहस्रनामातील काही नामांचे पठण करावे। त्यानंतर घरातील प्रत्येक सदस्याने आपले मत शांतपणे मांडावे। संवादातून अनेक गैरसमज दूर होतील। आर्थिक स्थैर्यासाठी आज पिवळ्या कापडात हळद, चणे डाळ आणि एक नाणे बांधून ते तिजोरीत ठेवावे। दर गुरुवारी हा उपाय केल्यास धनवृद्धी आणि स्थैर्य वाढेल। घरातील सुखशांतीसाठी देवालयात पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी आणि गुरुवारच्या दिवशी मीठ न खाण्याचा संकल्प केल्यास मानसिक शांती मिळते असे मानले जाते। शक्य असल्यास एखाद्या मंदिरात जाऊन केळीचे दान करावे। पैशाच्या संबंधी अडचणी असल्यास कोणताही मोठा खर्च पुढे ढकलावा आणि बचतीवर भर द्यावा। गुरुग्रह संयम आणि दीर्घकालीन नियोजन शिकवतो। त्यामुळे आज केलेले योग्य नियोजन भविष्यात मोठा लाभ देईल। आरोग्याच्या दृष्टीने यकृत, पचनसंस्था
किंवा वजनाशी संबंधित तक्रारी जाणवू शकतात. हलका आहार घ्यावा, जास्त तेलकट पदार्थ टाळावेत आणि योग प्राणायाम करावा. मानसिक शांतीसाठी सकाळी 15 मिनिटे ध्यान करणे उपयुक्त ठरेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. श्रद्धा आणि संयम तुमची खरी ताकद आहे. आजचा दिवस ज्ञान, श्रद्धा आणि सकारात्मक कर्म यांचा आहे. भगवान विष्णू आणि दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतील. जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि योग्य मार्गावर राहिलात तर शत्रूंचे सर्व डाव निष्फळ ठरतील. विश्वास ठेवा की प्रत्येक संकट तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येते. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले तर श्री स्वामी समर्थांची कृपा कायम तुमच्यावर राहील. तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि जीवनातील सर्व अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती मिळेल. श्रद्धा, सेवा आणि सत्कर्म यांच्या बळावर तुमचे भविष्य उज्ज्वल होईल असा विश्वास ठेवा. घरातील सुखशांतीसाठी देव्हायात पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी आणि गुरुवारच्या दिवशी मीठ न खाण्याचा संकल्प केल्यास मानसिक शांती मिळते असे मानले जाते. शक्य असल्यास एखाद्या मंदिरात जाऊन केळीचे दान करावे. पैशाच्या संबंधी अडचणी असल्यास कोणताही मोठा खर्च पुढे ढकलावा आणि बचतीवर भर द्यावा. गुरुग्रह संयम आणि दीर्घकालीन नियोजन शिकवतो. त्यामुळे आज केलेले योग्य नियोजन भविष्यात मोठा लाभ देईल. आरोग्याच्या दृष्टीने यकृत, पचनसंस्था किंवा वजनाशी संबंधित तक्रारी जाणवू शकतात. हलका आहार घ्यावा, जास्त तेलकट पदार्थ टाळावेत आणि योग प्राणायाम करावा. मानसिक शांतीसाठी सकाळी 15 मिनिटे ध्यान करणे उपयुक्त ठरेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. श्रद्धा आणि संयम तुमची खरी ताकद आहे. आजचा दिवस ज्ञान, श्रद्धा आणि सकारात्मक कर्म यांचा आहे. भगवान विष्णू आणि दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतील. जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि योग्य मार्गावर राहिलात तर शत्रूंचे सर्व डाव निष्फळ ठरतील. विश्वास ठेवा की प्रत्येक संकट तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येते. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले तर श्री स्वामी समर्थांची कृपा कायम तुमच्यावर राहील. तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि जीवनातील सर्व अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती मिळेल. श्रद्धा, सेवा आणि सत्कर्म यांच्या बळावर तुमचे भविष्य उज्ज्वल होईल असा विश्वास ठेवा.